लातूर लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपले लाडके खासदार तुकाराम श्रंगारे साहेब यांच्या प्रचारात आज रोजी संविधान गौरव सोहळा आणि मागासवर्गीय समाजाचा मेळावा अशा पद्धतीचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके मंत्री आदरणीय संजय बनसोडे साहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते वंदना केंद्रे साहेब, या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा जिल्ह्याचा मेळावा मागासवर्गीय अनुसूचित जाती मोर्चाचा मेळावा होऊ घातलेला आहे असे आमचे मित्र डॉक्टर संतोष वाघमारेजी, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवानंद रेवतपुरेजी, रामचंद्र दिवकरजी, राहुल केंद्रे, डॉक्टर अनिल कांबळेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले मनोज पुदारे, शिवशंकर गुप्ते, पंडित सूर्यवंशी, बालाजी गवारे, जानी शेख, बालाजी भोसले, शशिकांत बनसोडे, दिलीपजी गायकवाड, लक्ष्मण दत्ते, नारायण गिरगे, रणजित कांबळे, बाबुराव आंबेगावे, धनराज बिरादार, रमेश शेरीकर, धर्मपाल नादरगे, दयानंद कांबळे, ॲडव्होकेट दत्ता पाटील, चंद्रचकोर कारखाने, संजीव जाधव, बाळू पाटोदे, विनायक सूर्यवंशी, नवजोत शिंदे, भगवान कांबळे, रामानंद परमंडे, भगवान कांबळे, तुकाराम मार्गिले सर, वसंत शिरसे, वसंत पाटील, संतोष पालक, आदरणीय व्यासपीठ, नंदू नंदवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे विनोद कांबळे, सर्वच मान्यवर, तुम्ही सगळ्यांची काही नावं घेऊ शकणार नाही, राहिलेले नावं बनसोडे साहेब। खरं तर आजचा हा कार्यक्रम मंत्री महोदय कुठे गेले? मला वाटते या ठिकाणी थोडासा विसर काही अंशी पडला असं मला वाटतं। राजकारणामध्ये आता सगळ्याच लोकांनी, जेवढ्या लोकांनी बोललं तेवढ्या लोकांनी सगळं काही जेवढं काही सांगता येईल तेवढं बेंबीच्या देठापासून सांगण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये एकच मर्म होता, चराचरामध्ये या धर्तीवर 3 चर मानले जातात, त्यामध्ये भूचर, जलचर आणि वायुचर। या 3 चरामध्ये ते प्राणी मात्र जीव जंतू जे जिवंत राहतात, ज्याचा जीव निर्माण होतो आणि ज्याचा अंतही होतो, या 3 चरामधल्या खनिज संपत्तीपासून ते सर्व प्राणी मात्रावर जर सर्वात कोणी जर न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। एवढं सगळं अद्यावत असताना जाता जात नाही ती जात, नको तो धर्म हा नशिबाला ज्यावेळेस आपल्या समोर येतो त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर आपण मानत असू तर त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिखित दिलेल्या जाती पोटजातीचा जो अंश आहे त्या अंशाला आपण नमूद केलेल्या लोकांवर आपण टीका करून चालणार नाही। आपण किती मागे आहोत, आपण किती चांगले आहोत, आपण किती वेडे आहोत, आपण किती हुशार आहोत, हे आत्मिक समर्पण करून आपण स्वतःहून त्याचं अवलोकन करून घेण्याची आवश्यकता आहे। आपण मानवतेचा संदेश म्हणून जर या ठिकाणी जर द्यायचा असेल तर आपण एकमेकावर टीका करून चालणार नाही, आपण एकमेकावर कुरघोड्या करून चालणार नाही। ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे, सुधाकर श्रंगारेंना निवडून आणण्यासाठी ही निवडणूक आहे। सुधाकर श्रंगारेंना निवडून आणण्यासाठी जेवढा कष्टाचा पराक्रम, जेवढी कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल तेवढं करून सुधाकर श्रंगारे निवडून आणण्यासाठी आपण काम केलं पाहिजे। या ठिकाणी स्वतःचा मोठेपणा करण्यापेक्षा सुधाकर श्रंगारे कशा पद्धतीने निवडून येतील त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे।
परंतु मला या ठिकाणी अशा पद्धतीची भूमिका दिसताना होताना दिसत नाही, दुर्दैव. मी माझ्या नेतृत्वाला आजच पत्र पाठवून कळवेन, महाराष्ट्राचे नेतृत्व असलेलं, चाणक्य नेतृत्व असलेलं आणि दूरदृष्टी नेतृत्व असलेलं या ठिकाणी आम्ही ज्यांना देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री म्हणून संबोधतो आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना माझं आजच पत्र आहे. बनसोडे साहेब, तुम्ही जिम्मेदार मंत्री आहात. या व्यासपीठावर मागासवर्गीय समाजाचा मेळावा सुरू आहे आणि याच व्यासपीठावर जे आयोजक आहेत ते आयोजक सुद्धा मातंग समाजाचे आहेत. बालाजी गवारे आणि पंडित सूर्यवंशी हे आयोजक म्हणून मोठ्या प्रमाणात मेहनत करतायत आणि याच व्यासपीठावर याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आपल्याच भावंडांना जर दोष देत असाल आणि मातंग समाज काँग्रेसचा प्रचार करतोय म्हणून दूषित प्रचार जर तुमच्याच माध्यमातून जर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या ठिकाणी करणार असेल तर ही खेदाची बाब आहे. मंत्री महोदय, तुम्हाला सांगावं लागेल, बनसोडे साहेबांनी बोलावं लागेल की एखाद्या समाजाला खाली पाडून देण्याची आवश्यकता नाहीये. सुधाकर श्रंगारे ज्यावेळेस मागे 2019ला निवडणुकीमध्ये उभे होते, माझा प्रश्न आहे संभाजीराव पाटील भैया साहेबांना, त्याही वेळेस ते नेतृत्व करत होते आणि आजही ते नेतृत्व करत आहेत. खासदार साहेब, हा उदगीर मतदारसंघ 100% मायनस चाललाय म्हणून रिपोर्ट गेला होता 2019ला. त्या ठिकाणी गोविंदांना केंद्रे साहेब, तिरोके साहेब, माझे राहुल केंद्रे हे सगळे पुरं माझ्या सोबत होते, अण्णा सोबत होता. आम्ही रात्रीचा दिवस केला आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मुली भासू दिली नाही. 47,000 मताची लीड सुधाकर श्रंगारेला या उदगीर मतदारसंघामध्ये दिली. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, काँग्रेसचा उमेदवार कुण्या जातीचा आहे, कुण्या धर्माचा विचार करू नका. तुम्ही किती चांगल्या, तुम्ही कशा पद्धतीने मतदान देणार याच्यासाठी खंबीर कुंडल बांधा, तरच सुधाकर श्रंगारे या ठिकाणी बहुमताने विजयी होती. या ठिकाणी तुम्ही फक्त सुधाकर भालेरावचं नाव घेतलं की तुमची हराळी मांडणार असेल तर याचा अर्थ नाहीये, याची आवश्यकता नाहीये. सुधाकर भालेराव कधीच आयुष्यामध्ये कुणाचं वाटोळ केलेलं नाहीये आणि भारतीय जनता पार्टीला जर कोणी मोठ्या मराठवाड्यात केला असेल तर त्या मातंग समाजापासून सुरुवात झाली आहे. मग दिवस मांडण्याचा तुम्ही करणार नाही आणि तुम्ही माझ्या ठिकाणी खोटी चर्चा करताय म्हणून की काय या ठिकाणी अजून माझ्या आणि श्रंगारे साहेबांचा ऋणानुबंध असून सुद्धा नसल्यासारखा दिसून येतोय. हे कशाचं कारण आहे? या चुकीचा प्रसार आणि प्रचार बंद करा. नसेल तर चौकात उभा करा, आम्ही घरी बसू. परंतु जर चुकीच्या पद्धतीने जर मातंग समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र जर तुम्ही करत असाल तर महाराष्ट्राच्या मातंग समाजाने करायचं काय? हा प्रश्न मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारणार, हा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना विचारणार. अरे हिंदुत्वाच्या नाकाखाली रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी मातंग समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचा विश्वास म्हणून त्या ठिकाणी काम केले. सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये हा भारत देश विश्वगुरु होऊ पाहत आहे. म्हणून मातंग समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे. 2 मिनिटांसाठी तुम्हाला काहीही तोंडाने वावडं बोलता येतं, हे बोलू नका. बनसोडे साहेब, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मतदान नाही दिलं असेल एखाद्या वेळेस, आमचे अनिल गायकवाड या ठिकाणी उमेदवार असतील, त्यांचं दुर्दैव की तुमचं सुदैव मला माहिती नाही. थांबा जरा, सुरेशजी बसा खाली, मी बोलतोय, बसा खाली. मला एवढंच म्हणायचं आहे की आपण समदुखी प्राणी आहोत. गाव गेले हनुमान भाग, त्याच्या 2च घराच्या वस्त्या बाहेर आहेत, मांग आणि महाग. या दोन्ही जातीमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने विद्रोह निर्माण करण्यात असाल, आज तुम्ही सत्तेत आहात, आम्ही भलेही सत्तेत नसू, उद्या आम्ही सत्तेत येऊ, याचा अर्थ असा नाही आहे की समाजात तेढ निर्माण करा, एक जात भाजपच्या विरोधात आहे असं सांगण्याचा अपप्रचार करा. हे कोण सांगितलंय तुम्हाला? कशासाठी तुम्ही असा अपप्रचार करताय? सरळ सरळ कार्यकर्ते सांगताय की या पद्धतीने श्रंगारे साहेब तुम्हाला आम्ही विश्वास देऊ. हे काय दिलीप गायकवाड महाराष्ट्रात 1 नंबरवर भारतीय जनता पार्टीचं काम करायला लागलेलं आहे. काय आलं का उठते का काही? एवढं चांगलं काम करून जर ह्याच्या जातीला जर तुम्ही बदनाम करत असाल तर हे अत्यंत दुर्दैवाची बाब.
मी आता गेल्याबरोबर पहिलं पण थोडं साहेब तुम्हाला सुद्धा पत्र पाठवेल. ह्या पद्धतीने जर महाराष्ट्रामध्ये जर आमची जर हेळसांड होणार असेल तर काय केलं पाहिजे हे तुम्हीच आम्हाला सांगा सगळ्या नेतृत्वाने. निश्चित रूपाने आम्ही रात्रीचा दिवस करू. तर साहेब जेवढं मतदान 47,000ची लीड या ठिकाणी मिळाली होती. एकटा प्राणी होता त्यावेळेस बंडांना सोडलं तर दुसरं कोणी सुद्धा माणूस सोबत फिरत नव्हतं. नंदू नंदराचा आमच्या भंडारीचा आहे का माहित नाही. या ठिकाणी एवढ्या मोठ्या पद्धतीने आम्ही मेहनत घेतली आहे. तुम्हाला खासदार म्हणून पाठवलेलं आहे. आणखी खासदार म्हणून आम्हाला बघायची इच्छा आहे. परंतु चुकीच्या नियोजनामध्ये अडकू नका. चुकीच्या पद्धतीने संभ्रमात पडाल तर आम्हाला निश्चित रूपाने फार मोठ्या संकटाला आम्हाला तोंड द्यावं लागेल. इमानदारीने तुम्हाला आमची विनंती आहे की मातंग समाजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हणलेलं आहे मातंग समाज हा ठोकलेला प्राणी आहे. जर हा जागा झाला तर कुणाला कसे वचके घेऊन सांगता येणार नाही. अशा पद्धतीची भूमिका हा ताकदवर समाज घेतला. आणि या महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची मुहूर्तमेढ मी भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीच्या परत पक्षामध्ये होतो म्हणून थोडा वेळ मी शांत राहिलो होतो. आता ही निवडणूक होऊ द्या. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मातंग समाजाची मुहूर्तमेढ तुम्हाला तुमच्या बरोबरीने दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीला घरपोच मतांनी आम्ही विजयी केल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला तुम्हाला सांगायचं की येणाऱ्या काळामध्ये रात्र वैर्याचे दुश्मन तेज आहे. काँग्रेसवाले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रचार करायला लागलेले आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या त्यांचे कार्यक्रम व्हायला लागले आहेत. अजून आपलं एकाच एक नाही बापाच एक नाही. बघापासून काल संजय बनखडे साहेबांनी मला म्हटलं बघा साहेब का आम्ही दोघं एका ठिकाणी योगायोगाने लग्नात गेलो. खरं तर आम्ही अजून ऋणानुबंध आमच्या घरी मतदारसंघाचे असले तरी आम्ही अजून एकत्रित आलो नाहीच आहे. परंतु आम्ही दोघं एकत्रित एका लग्नामध्ये खासदार आठवड्याचं लग्न होतं तिथे गेलो होतो. संजय बनखडे साहेब सुद्धा मला म्हणाले कानात कळून बालराव साहेब कसं होईल. मी म्हटलं बरं आहे नाही मला काही दिसत नाही. मी म्हटलं असं कसं वाटत नाही मला खाली काही बरं दिसत नाही. मी म्हटलं आपल्याला आता काम करावं लागेल तेव्हा बरं होईल म्हटलं का नाही. आणि हे त्या बनसोडे साहेबांना सुद्धा माहित आहे. आणि अशा पद्धतीने जर आम्ही जर एकमेकांचे पाय नका उतरू आता सध्या तुम्ही म्हणे आम्हाला 7 तारखेला तुम्हाला आम्ही खासदार केलो की आम्हाला गंगत सोडून द्या वाहून जाऊ आम्ही नाहीतर कुठं अडकलं तर अडकून बसू काळजी करू नका. परंतु आम्ही तुम्हाला खासदार बनवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मात्र आम्ही देऊ. आणि म्हणून विश्वासात पात्र राहून प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी मागासवर्गासाठी काय नाही. आज आमच्या मागासवर्गीय लेकरांसाठी 5 पट शिष्यवृत्तीमध्ये वाढ केली. घरकुलाचा आसरा दिलेला आहे. ज्याला बेघर होते त्याला आधार दिलेला आहे. जे निराधार होते त्याला आधार दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने देशामध्ये एक वेगळा झंझावातात जगात एक वेगळं नाव चालू आहे. आणि ते नाव म्हणजे जगाचा विश्वगुरु नेता जर कोण होऊ शकेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी साहेब आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर ह्या लढाईचे दिन खाडे करायला आपण एकमेकांचे पाय ओढायला एखाद्याला जर आपण बदनाम करायला बाहेर काही काळी घिसाडीचे सुद्धा आपल्याला मतदान लागते का नाही लागत. मोठ्या प्रमाणामध्ये आज जातीचे आकडे तुम्हाला सांगतो घेऊन घ्या. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान जर कुठलं असेल तर एससी समुदायाचं. आणि ते कशामुळे कारण ते एससी समुदायाचं मतदान 4,19,000 मतदान आहे एससी. त्याच्यात मांग मार ढोर कांभार जेवढ्या काही अनुसूचित जातीतल्या 59 जाती आहेत त्या सगळ्या मिळून 4,19,000 मतदान आहे. आणि मराठा समाजाचं मतदान 3,43,000 मतदान. आणि मुस्लिम समाजाचं मतदान 2,82,000. लिंगायत समाजाचं मतदान 2,83,000. येलक समाजाचं मतदान 1,56,000. लमाण वंजारी समाजाचं मतदान आहे जवळपास 1.5 लाख मतदान. माळी समाजाचं 64,000 मतदान. मारवाडी कोमटी 18 पगड दिसाडी कुरुड वगैरे काही सगळे मिळून 1,28,000. असं जवळपास एकूण मतदान 19,67,407 अशा पद्धतीने अजून थोडस 2-4 हजाराचा वाढ झाली आहे. एवढं मतदान आहे. आणि त्या मतदानाची टक्केवारीचा अभ्यास जर तुम्ही जर केला तर आपल्याला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. विचार करण्याची आवश्यकता आहे. निश्चित रूपाने आपण जर विचार जर करू चांगल्या पद्धतीने करू
तुम्हाला जर माझ्यावर राग आला घरात बोलवा आणि भालेराव साहेब तुमचं हे चुकतंय म्हणा आणि मला सांगा चुकलं तर मी माफी मागायला तयार आहे. आणि जर काही चुकलं नाही बेबनाव करून जर बदनाम करत असाल तर हे षडयंत्र थांबवा. त्याच्यात नुकसान माझं नाही होणार, खासदार साहेबाला फटका बसेल याची सुद्धा काळजी आपण घेण्याची आवश्यकता. आपल्या कलगीपुऱ्यामध्ये आपल्या नेत्याचं नुकसान जर होत असेल तर याचं भान आपण लक्षात ठेवून मारलं पाहिजे. आज या ठिकाणी विनोद कांबळे बसलेला आहे. आज प्रत्येक ठिकाणी कुठलाही कार्यकर्ता असू द्या, त्या ठिकाणी कुठल्याही जातीचा मुसलमान असू द्या, मुसलमानाचं मतदान आपल्याला लागणार त्यालाही आत्मसात करण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि कोण किती मोठी रेषा ओढते त्याचं महत्व त्याच्यासोबत राहू द्या. त्याच्यापेक्षा आपली मोठी रेषा ओढणे म्हणजेच आपला विजय होणे. याच्यासाठी बापू राठोड तुमचं नाव काय विसरून गेलो, तुमचं खरं तर यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. मोठ्या प्रमाणामध्ये हा बिचारा जमान कांड्यावर जाऊन त्या ठिकाणी काम करतो. आज त्या ठिकाणी आमची चित्राचा वाढ यायला लागले. लमानी कांड्याच्या महिलांना त्या ठिकाणी वेशभूषेमध्ये घेऊन जातोय. हे सगळं कशासाठी करतात खासदार साहेब? हे तुमच्यासाठी आम्ही करतो. आम्हाला तुम्ही जर विश्वासात घेतला तर आम्ही जीवाचं राहू, रक्ताचं पाणी करू. आणि जर विश्वासाला जर कुणाच्या जर गुण थापायला जर बळी पडला तर मी आजच पत्र पाठवून देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मी नमस्कार करतो. साहेब काम करा म्हणा, रक्ताचं पाणी करून काम करेल. आणि जर गैरविश्वास करून मातंग समाजावर बेभरवसा जर कराल तर मी घरी बसल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास सुद्धा मी तुम्हाला सांगून विचारल्याशिवाय राहणार नाही. का तर ह्या चुकीच्या पद्धतीने 10 वर्ष नेतृत्व केले मी. बनसोडे साहेब काल आले, त्यांचा लकी ड्रॉ काल ओपन झालाय, ते आज योगायोगाने मंत्री झाले. किती काम आणले महाराष्ट्रापेक्षा जास्त, मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त काम आणले तरी आमचाच आनंद आहे. परंतु खासदार साहेबांनी सुद्धा काही काम कमी केलं नाही. खासदार साहेबांनी नॅशनल हायवे मध्ये पाठपुरावा केलेला आहे. खासदार साहेबांनी सीआरएफचा फंड आणून अडचणीचे रस्ते बसवराज पाटील आहेत त्या ठिकाणी. या ठिकाणी बापू राठोड हा तुमचा जो रस्ता आता आपल्या समोर पण चाललाय 19 कोटीचा रस्ता आहे. हे कोणी आणलंय? हे सुधाकर श्रंगारे साहेबांनी आणले. या ठिकाणी जळकोट मधला रस्ता ज्या चंदनपट्ट्याच्या कॉलेजच्या समोरून कुणकीपासून कुठे जातोय साहेब? जळकोटच्या बाहेर वळणाकडे तो रस्ता कोणी आणलाय? सुधाकर श्रंगारेने आणलाय. परंतु सुधाकर श्रंगारे हा भोळा माणूस आहे. खरंच सांगतो, हा साधा भोळा माणूस आहे. बोलू शकत नाही, वाटत येत नाही, मान्यच करावं लागेल. परंतु तो असा कर्तबगार कार्यकर्ता आहे, भल्या भल्याचे पाठ लावल्याशिवाय राहणार नाही असा चमत्कारिक कलाकार आहे. तुम्ही त्यालाही कमी समजू नका. आमची सगळ्यांची वाट लावून तिकीट आणले. त्यामुळे सुधाकर श्रंगारे सुद्धा हुशार माणूस आहे. अजिबात चिंता करू नका. तो साधा सिंपल आणि कुणालाही विचारा, आम्हाला अजून काही फार काही आवश्यकता पडली नाही साहेब, परंतु आम्ही चिंता ऐकतोय. ते सुधाकर श्रंगारे खुल्या मनानं खुल्या दिलानं सगळ्या कार्यकर्त्याला मनोभावे मदत करतात. परंतु ती मदत जर आपण घेतली असेल, ते जर आपण जर चांगलं काम त्यांच्याकडून करून घेतलं असेल आणि आपल्याला जर विश्वास त्या ठिकाणी दिलाय, आपण विश्वासात पात्र राहावं. आम्ही ज्या ठिकाणी आम्ही काम करतो ना साहेब, तिथं गद्दारी करत नाही. आणि मातंग समाजाची अवलाद नाही गद्दारी करायची. मातंग समाज हा विश्वासाचा प्राणी. अरे राजवाड्यापासून ज्यांनी निजामकालापासून ते राजवाड्यापासून ज्या घराण्यात राजघराण्याचे घराणे होते, त्याच्या राजघराण्याचं रक्षण करणारी जर खरी अवलाद कुणाची असेल तर ते फकीराची अवलाद म्हणजे मांगाची अवलाद. अजिबात घाबरणार नाही अवलादी. फक्त काही रस्त्यावर यायसाठी आम्ही विचार करत राहत होतो की नाही आज सुधारणा होईल, उद्या सुधारणा होईल, परवा होईल. जर सुधारणा होत नसेल तर सुधाकर नाव आहे, सुधाकर हा सुधारणा केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास त्या ठिकाणी देतो. आणि मातंग समाजाचं काय उदगीर मतदारसंघातलं मतदान संजय बनसोडे साहेब, तुम्ही आणि मी जर आपली जर गाठ जर बांधली तर संभाजी भैया असतील, रमेश कराड असतील, अजून कुणी असेल, त्याच्यापेक्षा मतदान जर आपण जर दोघांना जर दिलजमाई करून जर सुधाकर श्रंगारेला जर निवडून आणलं नाही तर याच्या एवढं पाप तुम्हाला भविष्यात कुठलं लागणार नाही याचा सुद्धा तुम्हाला विश्वास घ्यावा लागेल. कारण तुम्हाला कितीही जरी काम तुम्ही म्हणालात, मला परभणीला काम दिले, मला उस्मानाबादला धाराशिवला काम दिले, तिकडे सगळे वारागावचे काम सोडा आणि इथं या, मी तुमच्या सोबत आहे. खासदार साहेब विश्वास ठेवा. आणि हे जर विश्वास ठेवला तर तुम्हाला नवीन संसदेमध्ये शपथ घ्यायला मिळणार आहे. एवढं मी तुम्हाला निश्चित रूपाने विश्वास देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.
संपूर्ण मातंग समाज आपल्याशी पाठीशी आहे आणि एक एक मत तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही काही चिंता करायची नाही. कुणाच्याच भूलथापाला बळी पडू नका. संपूर्ण मातंग समाज तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद.